दिव्या मुंब्र्याला जाणारा हा चिवा ब्रिज तुम्ही बघू शकता। या भरावाच्या गाड्या, भरणीच्या गाड्या, कचऱ्याच्या गाड्या जाऊन कशा प्रकारे हा ब्रिज मोडकलीस आलेला आहे आणि हा ब्रिज केव्हाही पडू शकतो आणि येण्या जाण्याचा रहिवाशांना त्रास होऊ शकतो। आणि वर्षभरापासून बिल्डराच्या गुंडांनी दिवा मुंब्र्याला जाण्याचा मार्ग हा बंद ठेवलेला आहे। त्यात अधिकारीही सामील आहेत आणि यांचे नवीन टेंडर काढण्यासाठी 90 फीट रोड महापालिकेअंतर्गत बिल्डरच्या फायद्यासाठी ही कामं केली जातात आणि या कामामध्ये आमदाराला, खासदाराला कमिशन भेटतं। हे कमिशनसाठी कोणत्या थराला जातील आणि कोणत्या माणसाचा जीव घेतील याची काही गॅरंटी नाही। हा ब्रिज जेव्हा पडेल तर सर्वस्व जिम्मेदारी ही श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे, डिप्युटी कमिशनर मनीष जोशी, कचरा घोटाळा आणि होणारी मँग्रोजची कत्तल, खाडी बुजून हे करून स्वतःची घरं चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांच्या जीवाशी खेळणारे, दुर्गंधी एवढी पसरलेली आहे, लोक आजारी पडल्यात। हा बघा घाण कचरा एवढा वास मारतोय की जवळजवळ 2-2 किलोमीटर पर्यंत या वासाने माणूस त्रस्त आहे। अनेक वेळा कंप्लेंट करून लोकांना सांगून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही। ना ब्रिज मोडकलीस आल्यानेही कोणीही इथून गाड्या थांबवायला तयार नाही। फक्त अधिकारी पैसा कमवण्यासाठी सरकारी मालमत्तेचा नुकसान करत आहेत, जनतेचा नुकसान करत आहेत। नेत्यांचा फायदा, दलालांचा फायदा, बिल्डरांचा फायदा हा नेहमीच करत आलेले आहेत। अशा अधिकाऱ्यांवरती जिथपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आणि यांना जेलमध्ये टाकत नाही तिथपर्यंत हे भ्रष्ट अधिकारी सुधरू शकत नाही। तुम्ही बघू शकता हे ब्रिज बघा, सर्वीकडून पडत आलेला आणि वारंवार अशा गाड्या जात आहेत। मी गणेश निलकंठ पाटील।